झिंग चिक्का झिंग चिक्का झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा झिंग चिका झिंग चिका झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल रानो राणी भटकतो शोधत मी तेच फूल अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल धुंद करी गंध तिचा जीवाची ही घाण मेल कशासाठी कोणीतरी सांगा सुख घाली माझ्या दारी पिंगा झिंग चिका झिंग चिका झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा चिका झिंका चिका का उगाच शोधित बसशी जे असे तुझे तुझ पाशी झिंग. दिग्या काका काय झालं सांगशील का नेमकं? अहो काका सांगा ना काय झालंय ते. कारण कसं झालं की तुमचा फोन आल्यानंतर तुम्ही इथे येईपर्यंत आम्ही दोघं खूप गॅसवर टेन्शन मध्ये होतो. म्हणजे खूप सगळे तर्कवितर्क करून झाले आहेत आता आमचे. त्याचं असं झालं की तुझे पप्पा महेशराव आमच्याकडे आले होते आणि बोलता बोलता एकदमच अचानकच ते अचानक काय? आणि त्या ही राधाची आत्या प्राची आत्या ती पण आली होती आपल्याकडे. एक 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 मिनिट दिग्या काका नक्की कोण आलं होतं? बाबा की आत्या? दोघही. दोघं म्हणजे ना? नाही नाही एकत्र नाही वेगळे वेगळे आले होते. म्हणजे काय झालं आधी आत्या आली मग ती देवकी वहिनीशी बोलली साड्यांबद्दल. मग ते सगळं बोलणं झाल्यानंतर ना बहुतेक आत्यांनी सगळं महेशरावांना सांगितलं आणि मग महेशराव बोलायला घरी आले. त्यांनी घोळ केलेला असणार आहे काहीतरी. नाही नाही त्यांनी काही घोळ घातला नाही उलट त्यांनी योग्य तो निरोप दिला. म्हणजे पप्पांनी घोळ घातला का? नाही ग त्यांनी पण काही घोळ घातला नाही. म्हणजे काय झालं शब्दाला शब्द लागला आणि ते झालंच. एक एक मिनिट दिग्या काका त्यांचं मला माहिती नाही पण आता तू नक्की घोळ घालतोयस. नीट सांग काय झालं? एक मिनिट म्हणजे मला असं सांगा की प्राची आत्या आणि आई एकमेकांशी बोलल्या. काय बोलल्या त्यानंतर घोळ झाला? हा ते मी सांगितलं ना. कधी? नाही काय झालंय तुमचं लग्न मोडलं हे कळल्यावर मला इतकं असं घाबरायला झालंय ना असं धसका बसलाय मला. पण खर्चावरून बोलणं झालं बरं का. मला आठवतंय लग्नाच्या खर्चावरून बोलणं झालं. म्हणजे खर्चावरून? हो खर्चावरनं फिसकटलं का खर्चावरनं भांडणं झाली? कारण खर्चावरनं लग्न मोडणं असं म्हणजे आपले बाबाही नाहीत आणि बाबाही नाहीत. नक्की काय झालं? म्हणजे का आत्या काही बोलली का आपली आई काही बोलली? कोण कोण होतं मीटिंगला? कोण कोण होतं? अरे तू बोल ना तू नुसतं काय झालं काय नेमकं दिग्या काका? अरे एवढं असे प्रश्न असे भडीमार करून मला घाबरू नको रे. आधीच ते ऐकून माझा जीव कासावीस झालाय. मी एवढं प्रिसाइजली तुम्हाला सांगितलंय पण हरकत नाही मी परत एकदा सांगतो. या या महेशराव या. बरं झालं तुम्ही आलात. अहो तुमच्या घरी येण्याचा मीच विचार करत होतो. आला असं तर बरं झालं असं. पाकातले चिरोटे तरी खायला मिळाले असते. अरे आम्ही येताना घेऊन नाही घ्यायचे. अहो चिरोटे करत असतानाच निरोप आला तुमचा. अर्धवट टाकूनच निघालो ना. असू दे या या बसा बसा. चिरोटे खाण्यासाठी परत मला यायला लागणार. हो भज्यांचंही राहिलंय बरं का आपलं. हो भजी खायला येणार नक्की येणार. हे नाही श्रीपादराव तुम्ही गंमतच करतो. नाही प्राची सांगत होती देवकी वहिनी काहीतरी म्हणाल्या खर्चाबाबत.
नाही खरं सांगत होते ना ते. आणि गंमत कशाला करू? अहो शेवटी लग्नाच्या खर्चाचा प्रश्न आहे हा. बरं काय असतं, ज्या वेळेला लग्नाच्या गोष्टी झाल्या, खर्चाच्या गोष्टी झाल्या, त्यावेळेला मी नव्हतो ना, मी घरी नव्हतो. तेव्हा आता समोरासमोर बसून या व्यवहाराच्या चौक गोष्टी करू आपण. नाही नाही ते मलाही पटतो, पण 70% आणि 30% म्हणजे जरा जास्तच होत नाही का? असं बघा ना, आपलं ठरलं होतं आधी की आपण 50-50% खर्च करायचा म्हणून. असं कधी ठरलं होतं? पहिल्यांदा मुलं तर रजिस्टर लग्न करणार होती, तेव्हा खर्चाचा प्रश्नच नव्हता. मग अहो आता सगळं सुरळीत चाललंय म्हणल्यानंतर तुम्ही असं बोलता? पण असं का हो? मी मुलीचा बाप आहे, सगळा खर्च उचलायची तयारी आहे माझी. अहो मुला मुलीचा प्रश्नच नाही येते. मुळी तुमची माणसं कमी येत आहेत म्हणून तुम्ही कमी खर्च करायचा, माझी माणसं जास्त येत आहेत म्हणून मी जास्ती खर्च करणार, अशा पद्धतीने मांडतोय मी. श्रीपादराव असं कुठे असतं काय? शेवटी कसं आहे, माझी एकुलती एक मुलगी आहे. मला नाही का वाटणार की माझ्या मुलीच्या लग्नामध्ये मी खर्च करावा म्हणून? करा ना, मी नाही कुठं म्हणतोय. म्हणूनच मी खर्चाची विभागणी अशा पद्धतीने करतो की 70% मी, 30% तुम्ही. ते काही नाही, मी 50% खर्च करणार. बरं एक मला सांगा, तुमची माणसं किती येणार? 40 जणांची यादी आता तयार आहे. 50 धरा, 55 धरा, माझी 350 कन्फर्म आहेत. 400 धरा, मी तर म्हणतो 500 धरा. तुमच्या जवळजवळ 8.5 पटीने जास्त लोक माझे यायचे. नाही कसं आहे श्रीपादराव, बघा एखाद्या घरामध्ये समजा 2 सुना असतील, तर एक काही दुसरीला असं सांगत नाही ना की बा मी 2च पोळ्या खाते, तेव्हा मी 2च पोळ्यांची कणिक भिजवेन, तुला 5 लागतात, तेव्हा तू 5 पोळ्यांची कणिक निराळी भिजव. शेवटी लग्न दोघांचंही आहे ना. अगदी बरोबर, तुमचं म्हणणं अगदी बरोबर. पण मला सांगा, एकाच घरात जास्ती पाहुणे आले तर एका सुनेन संपूर्ण स्वयंपाक करायचा आणि दुसऱ्या सुनेन झोपून राहायचं असं तर नाही होत ना. नाही मला माहित नाही तुमच्याशी वादात मी जिंकेन का नाही, पण मी 50% खर्च करणार आहे एवढं नक्की. मी तुम्हाला खर्च करू देणार नाही हे 100%. हे बा हे काही मी तुमचं ऐकणार नाही. दरवेळी तुम्ही म्हणता तुम्ही मुलाकडचे, साधी एवढी गोष्ट ऐकत नाही तुम्ही आमची. नाही पण मुळात मला पटलेलंच नाही ना श्रीपादराव. पण का पटलं नाही? मी इतकं सरळ साधं मुद्देसूद समजून सांगतोय तुम्हाला. नाही मुद्देसूद मग तुम्ही असंही सांगू शकता हो की बघा ना, की कावळा काळा असतो, दगड काळा असतो, म्हणून कावळा दगड असतो, असं सांगू शकता तुम्ही. पण हे बघा, तुम्ही अशा बोलण्यात गुंतवून स्वतःचं म्हणणं खरं करू शकत नाही. लग्न होईल तर 70-30 या टक्क्याने होईल, अदरवाईज होणार नाही. नाही मग कठीण आहे. ठीक आहे, कठीण आहे तर कठीण आहे. राहील झालं. नमस्कार. नमस्कार. जीव तोडून सांगतोय, यानं पटत नाही काय? नाही तर नाही ना, ठीक आहे ना. त्यांचे विचार त्यांच्यापाशी, माझे विचार माझ्यापाशी. नाही बरोबर आहे, म्हणजे माझ्या बाबांचं म्हणणं बरोबर आहे. इट्स व्हॅलिड. कसं आहे दिगे काका, जर आपल्या घरची माणसं दुपटीपेक्षा जास्त असणार असतील तर लग्नाचा खर्च आपण जास्त उचलला पाहिजे ना. अरे असं कसं म्हणताय तुम्ही? पप्पांचं म्हणणं बरोबर आहे. तुम्ही का करायचं जास्त खर्च? आपल्या दोघांचं लग्न आहे ना, नाही का? अगं तूच नेहमी म्हणत असतेस ना, मी प्रॅक्टिकल आणि रॅशनल आहे. मग इतकी साधी आणि सोपी गोष्ट कळत का नाही तुला? 1 मिनिट, माझ्यावर का घसरतोयस तू? हा, मी काय केलंय? अगं कारण तू म्हणतेस ना तुझ्या पप्पांचं म्हणणं बरोबर आहे, म्हणजे तुला मोडलेलं लग्न मान्य. 1 मिनिट, हे बघा दिगंबर काका, याला काहीच अर्थ नाही. याला नकोय का लग्न? मग ठीक आहे ना, मी विड्रॉ होते ना, मला नकोच ही झंझट. अरे मग आधी सांगायचं ना, मी माझा इतका वेळ फुकट नसता घालवला. एक मिनिट, तू काय बोल नको, हिला लग्न करायचंच नव्हतं. अरे हा, आता असं बोलतोय, असं काय सगळं बीच केलंय बघ. आता मी नाही, पालक भांडलेत आपले. अगं पण तू भांडतेस सतत. अच्छा, मी भांडते का सतत? हो. 1 मिनिट घनश्याम, मी खूप शांतपणे सांगते, मी खूप सहन केलंय तुला. आतापर्यंत आयुष्यात इतकं कुणाचंच ऐकून घेतलेलं नाहीये मी. अरे मग आता पण नको ऐकू. हा. नाही नको ऐकू, माझंही नको ऐकू आणि माझ्या पालकांचंही नको ऐकू. अरे काय चाललंय तुमचं?
तुमच्या बापांना समजवायचं सोडून तुम्ही कसले भांडताय? तुमच्या एक गोष्ट लक्षात येत नाही, माईला हे कळलेलं नाहीये. तिला कळलं तर बोंब होईल सगळी. तिला कळायच्यात निस्तरलं पाहिजे सगळं. अरे पण हिला माझ्याशी लग्न करायचं नाहीच आहे ना. अरे अच्छा, पण मला लग्न करायचं नाही असं मी कधी म्हटलंय? आत्ता नाही म्हटलंय मी. मग ठीक आहे. ठीक आहे काय? काही ठीक वगैरे नाहीये. म्हणजे आपल्या पालकांना समजवायला लागेल ना आपल्याला की बाबांनो तुम्ही नका भांडू, कारण आता आम्हाला लग्न करायचंय. करेक्ट. मग काय आता मी घरी जाऊन बोलेन ना माझ्या बाबांशी, बोलेन मी आता. ठीक आहे. मला काय वाटतं बघ, मला असं वाटतंय की आपण आत्ता जर प्राची आत्या आणि दिगंबर काकाची स्ट्रॅटेजी वापरली तर. म्हणजे हा माझ्या पप्पांशी बोलेल आणि मी तुझ्या बाबांशी बोलेन. गुड आयडिया. नाही म्हणजे आम्ही तेव्हा ठरवून नव्हतं बोललो. गुड आयडिया. मला आधीच माहिती. चला काका आपण जाऊया. मग 50% खर्च करणार म्हणजे मी करणार, नाही तर मग राहिलं. म्हणजे झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. माई लिसन ना. ये सुप्रिया. काय ग माई? अगं तर यमुनेला केवढा खोकला झालाय, मगाशी किती खोकत होती. नाही माई, मी यांना सांगितलंय की येताना आज आठवणीने कप सिरप घेऊन या म्हणून. हे बघ, त्याचा काही उपयोग होणार नाही. त्यापेक्षा आल्याचा एवढा तुकडा, 2-4 मिरी, 1 लवंग, 4 तुळशीची पानं, असं सगळं उकळून 2 पेल्याचा 1 पेला कर आणि तिला दे. आत्ता खोकला जाईल बघ तिचा. माई लिसन ना. हे बघ, जरा शिरपातला बोलवून घे. मला लग्नाच्या तयारी संबंधी त्याच्याशी बोलायचंय. तुमचा निरोप मी देते माई, पण माई श्रीपाद भाऊजी मला जरा टेन्शन मध्ये वाटतायत हो. अगं लग्न म्हटल्यावर जोपर्यंत पार पडत नाही तोपर्यंत चिंता वाटते. जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काही खरं नसतं. कधी काही घडू शकतं. तरी आपण मुलाकडची माणसं, त्या बिचारा राधाच्या वडिलांना किती काळजी वाटत असेल विचार कर. हो माई, महेशराव आले होते आत्ता. अगो बाई, आले होते आणि मला भेटले नाही. हा काय माहित, पण मला जरा घाईतच वाटले. आले, श्रीपाद भाऊजींशी बोलले आणि लगेचच निघून गेले हो. म्हणून मग मी. ठीक आहे, मी फोन करते आणि चांगलं दटावते त्यांना. मला न भेटता गेले म्हणजे अगं मी काय भजी तळ्याला बसवणार होते त्यांना. महेशराव, या ना, या दामाजी. आई आई आई. ऍक्च्युली मी आणि पंडितदादा आता तुमच्याबद्दलच बोलत होतो. पंडितदादा, घना घना घनश्याम काय सगळं ठीक आहे ना? हो मी ठीकच आहे. तुम्ही कसे आहात? मला कुठं काय झालंय? फर्स्ट क्लास. 2 वेळ जेवतोय, खातोय, लाफ्टर क्लब मध्ये जाऊन खो खो हसतोय. नाहीतरी या बायका कुठे हसायला देतात मला. सायकल पण घेणार आहे आता. नाही तसं नाही. नेमकं काय झालंय? कसलं काय रे? राधान सांगितलं वाटतं तुला. तुझ्यापासून आता काय लपवायचं म्हणा. मुलासारखाच आमच्या तू. काही नाही, एक बारीक टिल्लू घेतला मी काल, पण राधानी तुला येऊन मी खंबा घेतला असं सांगितलं असणार. बरोबर आहे? कळायला नको राधाला. काय नाही, मी आलो. खूपच हर्ट झालेत का? नाही, चेहऱ्यावर दाखवत नाहीत अजिबात म्हणून.
शक्य आहे ना दामाजी, म्हणजे काही गोष्टी ऍक्सेप्ट कराव्या लागतात. म्हणजे म्हणजे एक मिनिट, तुम्ही कशाबद्दल बोलताय? हे दादाच्या आनंद लुटण्याबद्दल बोलताय? नाही, मी वेगळं म्हणतोय. वेगळं वगैरे काही नसतं रे, वेगळं वगैरे काही नाही, सगळं तसंच असतं. तर बघ ना, दुःख सगळ्यांना असतातच, पण म्हणून काय आपण जगायचं नाही की काय? हे नाही, आपण जगायचं मस्त. आता बघ, मी ठरवलंय, राधाची काळजी मी करणार नाही म्हणजे करणार नाही. बघच तू. पप्पा, मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे, महत्वाचं. बोल. हा, मग 50% खर्च करणार म्हणजे मी करणार, नाही तर मग हे राहिलं. म्हणजे एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंग चिक्का. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. दादा. काय रे? ये ना. बाबा. अरे राधा. अरे वा. अगं बाई. आणि घाना कुठे आहे? वाटलं तुला एकटील सोडली त्यांनी. एक नंबरचा महामूर्ख मुलगा आहे. अर्थात ठीक आहे, म्हणा तुला माहिती असेल. मी सहजच आले होते. बर. म्हणजे कारण तुम्हाला माहिती असेलच. माहित असेल म्हणजे माहित असायलाच पाहिजे, बाप आहे मी त्याचा. मला माहिती आहे तुला तो घरात नसताना त्याच्याविषयी जाणून घ्यायचं आहे, आणि मी स्पष्टपणे सगळ्या गोष्टी सांगणार, काही लपून ठेवणार नाही तुझ्यापासून. एक नंबर सांगतो तुला मी. एक तर आगाऊ आहे, अतिशय आगाऊ. नंतर कडवड बोलतो, तोडून बोलतो, नंतर हजर जबाबी आहे. आणि तू उभी का? बस ना, बस बस बस. काही काय सांगताय तिला? तुम्ही आधी तिला बसायला तरी सांगायचं ना, उगीच आपलं काहीतरी सांगत बसलं. अरे ये बस बस बस. आणि अतिशय उर्मट आहे. अर्थात हे तुला सांगण्याची गरज नाही, एवढं तुला कळलं असणार. म्हणजे काय असतं, आता उदाहरण सांगतो मी. लहानपणी आम्ही त्याला चिकू म्हणायचो. काय म्हणायचो? चिकू. लहान चिकू म्हणायचो. बरं, आता घरात सारखे फोन वाजतात, म्हणजे घरात एवढी माणसं आहेत आमची, प्रत्येकाचे फोन येत असतात. एक दिवस काय झाली, यांनी फोनच चालला. तर समोर ज्यांनी नॅचरली विचारलं की कोण बोलतोय, यांनी काय उत्तर द्यावं? मी चिकू बोलतोय. समोरचा गांगरलाच त्याला लगेच विचारलं, तो म्हणाल मग पेरू आणि आंबा कुठे आहे? यांनी काय उत्तर द्यावं? साडे तोडपणे उत्तर दिलं, पेरू पण मीच आहे, आंबा पण मीच आहे. समोरचा गारच झाला असणार. बाबा, घनश्याम म्हणाला की तुम्ही रागावलात. अच्छा, म्हणजे कळलंय तुला. माझी प्रतिक्रिया तुझ्यापर्यंत पोहोचलेली आहे. अरे माणूस चिडेल नाही तर काय, तू मला सांग. आता तू मला सांग, पेपरमध्ये दररोज रकानेच्या रकाने भरून येत आहेत ह्या स्काय वॉकरवर. आता तुम्ही जर एवढ्या त्या स्काय वॉकरवर खर्च केलाय, तर तुम्ही सरकते जिरे का नाही केले? बरोबर आहे. पण नाही, एक नागरिक म्हणून मी माझा हक्क बजावलेला आहे. नाही, बरोबरच आहे बाबा तुमचं, पण मला वेगळ्या विषयावर बोलायचं होतं तुमच्याशी. बोलू? तुमचं काहीतरी बोलणं झालं ना बाबांबरोबर, त्याबद्दल. नाही, याला काय अर्थ आहे? आम्ही 30% खर्च करायचा आणि त्यांनी 70% करायचं, आणि कारण विचारलं तर का, तर म्हणे आमच्याकडे कमी माणसं आहेत आणि त्यांच्याकडे जास्त माणसं आहेत. असं कुठे असतं का? नाही. मग मी पण सांगितलं ठणकावून, चालणार नाही, अजिबात चालणार नाही. तुम्ही का म्हणून जास्तीचा भार उचलायचा? का या प्रश्नाचं उत्तर आहे तुझ्याकडे? नाही तुझ्याकडे. आता तू मला सांग, तुमची 50 माणसं येणार, आमची 400 माणसं येणार, मग कमीत कमी 8 पट माणसं आमची येणार. मग तुम्ही हा जास्तीचा भार काय सांभाळायचा मला सांग? पण बाबा, असं कसं चालेल? म्हणजे मुलाकडची माणसं येणार तशी मुलीकडची पण माणसं येणारच ना. मुलीकडची बाजू म्हणजे काय? आम्ही मुलाकडच्या सतत अत्याचार करायचे का तुमच्यावर? अन्याय आहे म्हणाले ते, अन्याय. अरे काय, फक्त त्यांच्याच मुलाचं लग्न आहे, माझ्या मुलीचं लग्नच नाहीये.
नाही मला एक सांग ना, समजा तुझं लग्न आहे आणि तुझे वडील जर असं म्हणाले की मुलीकडच्यानी कमी पैसे खर्च करायचे आणि मी जास्त खर्च करणार, तर चालेल तुला? तरी बोल ना, गप्पा राहू नको, बोल. चालेल का? कसं आहे पप्पा, खरंच माझंच लग्न आहे आणि माझ्याच बाबांनी असं म्हटलंय. नाही पण तरीही तुझे वडील अतार्किक बोलतात, अतार्किक. अरे माझी मुलगी आहे, मला वाटत नसेल की नाही मी पण असं अगदी भरभरून खर्च करावा म्हणून. मी एकुलती एक मुलगी आहे ना त्यांची, म्हणून म्हणाले ते असं. म्हणजे आमची कोणीच नाहीस तू? इतकं व्यवहारी वागायचं आपण एकमेकाशी? हो, मी पण तेच म्हणते ना बाबा. अगं लहान आहेस ग बाळा तू, तुला यातलं काही कळत नाही. लग्नाचा खर्च खूप असतो. आम्ही काय एवढा सगळा भार टाकणार का तुमच्यावर? यू आर राईट, दॅट्स फायनल. नाही माझंही बरोबर आहे. काय बेबी? मग 50% खर्च करणार म्हणजे मी करणार, नाही तर मग राहिलं. म्हणजे एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.